हातावर दडलेल्या रेषेमध्ये भविष्य बघू नका, तर त्याच हाताने काम करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. फळ्याकडे लक्ष द्या. आपल्याला आज सरासरी काढायची आहे. सरासरी काय दिला प्रश्न की 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती? 37 किती संख्या आहे क्रमवार? 4 संख्या आहे. 4 च्या अगोदर किती असते? 3 असते. तर आता बघा, घ्या 37 मधून 3 वजा करा आणि 37 मध्ये इथे जर तुम्ही वजा केलं, 3 वजा केले आणि इथं अधिक केले, 37 च्या अगोदर 3 वजा केले तर तुम्हाला सर्वात लहान संख्या मिळणार आहे आणि 3 जर तुम्ही ऍड केले तर तुम्हाला मोठी संख्या मिळणार आहे 37 पेक्षा. तर आपण पाहूया. आता ही जी आहे आपल्याला विचारली कोणती? समसंख्या विचारली आहे. कोणती विचारली आहे? समसंख्या. पण ही कोणती आहे? विषम. आता ह्याच्या अगोदरच्या समसंख्या लिहून घ्या. 37 च्या अगोदर 36, 34, 32, पुढच्या 38, 40, 42. पण आपल्याला किती सांगितले? 4. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 आहे असं सांगितले. मग कोणत्या 4? ही 1, 2, 3 आणि 4 ह्या काय आहेत? क्रमवार 1, 2, 3, 4 समसंख्या आहेत आणि त्यांची सरासरी आपल्याला दिली 37. तर मग मला सांगा याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 34. किती आहे? 34. आता आपण असं करून पाहूया ह्या वेगळ्या पद्धतीने. 37 मधून आपण बघा 4 क्रमवार संख्या दिल्यात म्हणून त्यामधील अगोदरची म्हणजे 4 मधून 4 च्या अगोदर कोणती संख्या येते? 3 संख्या येते. मग 3 ची आपण काय केली? वजा करून टाकले. 37 मधून 3 वजा केले, किती राहतात? 34 राहतात. आलं की नाही उत्तर? असं सुद्धा. आणि 37 मध्ये जर आपण 3 मिळवले तर किती होतात? 40. म्हणजे बघा सर्वात लहान संख्या ही लहान संख्या आणि ही काय आहे? मोठी संख्या. सरासरीमध्ये ही आहे मोठी संख्या आणि ही आहे लहान संख्या. आपल्याला कोणती विचारली आहे? लहान संख्या विचारली आहे. म्हणून आपलं उत्तर किती आलं? 34. समजलं? तर करा अशा प्रकारे अभ्यास आणि हो स्कॉलरशिप नवोदय विविध स्पर्धा परीक्षेमध्ये पास. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.